हाय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत आजनसरा यात्रेकरिता. आजनसरा इथे संत गोसावी महाराज यांचे देवस्थान आहे. तर आपण चाललेलो आहोत. तर आज आपण रेल्वेने जाणार आहोत. भेटूया रेल्वे स्टेशनवर. फायनल मित्रांनो, आपण रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहोत. मागे इकडे आपल्या रेल्वे स्टेशन आहे समोर. तर आता आपण रेल्वे स्टेशनवर जाणार आहोत. इथे असं पाहिलं आहे. तिथून आता वरचं चाललेलो आहोत. बघूया वरचा व्ह्यू कसा आहे तर असं रेल्वे स्टेशन आहे आपल्या इकडे. बघूया जाऊन वरती. फक्त रेल्वे आहे समोर उभी आहे. हे रेल्वे स्टेशन आहे इकडे उभी आहे. तर आपण आलो. आता आपण रेल्वे येण्याची वाट बघत आहोत. इकडे आता रेल्वे उभी आहे. गेल्यानंतर रेल्वे येणार आहे. तर आता आपण इथेच बसून राहणार. रेल्वेची वाट बघत आहोत. रात्रीचे 7:20 झाले ना. आता आपली रेल्वे आलेली आहे. बघू शकता तुम्ही, गर्दी खूप आहे. तर आता आपण बसणार आहोत रेल्वेमध्ये. रेल्वेचा पूर्ण सेटअप पॅक आहे. तर आता आपल्याला उभंच राहावं लागणार आहे. गर्दी तितकी नाही आहे. रात्रीचे 9:15 वाजले आहे आणि आता आपण गणगड तिथे पोहोचलो आहोत या स्टॉपवर. इथून काहीच अंतरावर आपला स्टॉप होणार आहे. आता आपण 1-2 स्टॉप सोडले की पुढची स्टॉप आपला आहे. तर आपण तिथे उतरणार आहोत. इथे गणगड रेल्वे स्टेशनवर गर्दी खूप. स्टेशनवर उतरल्यानंतर काही अंतरावर आपल्या नातेवाईकाचं घर आहे. तर आपण आता तिथेच राहणार आहोत आणि उद्या दुपारी किंवा संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान आपण यात्रेकरिता निघणार आहोत. तर फायनल मित्रांनो, आता आपण रेल्वेतून बाहेर उतरलो आणि आता रात्रीचे 9:15 वाजले आहे. आता आपण आपल्या नातेवाईकाच्या घरी जाणार. तर हाय मित्रांनो, आता आपण चाललो आजनसरा इथे. आजनसरा हे गाव वर्धा जिल्ह्यातील गणगड तालुक्यामध्ये आहे. तर आपण काल आलो होतो आणि आपल्या नातेवाईकाच्या 6:30 वाजत आहे. तर आता आपण आजनसरा इथे जातो. फायनल मित्रांनो, आपण आजनसरा इथे पोहोचलो आणि चहा बनवण्याची तयारी वगैरे इकडे सुरू आहे. तर मित्रांनो, आहे आजनसर. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणार हा आजनसर आहे. आणि आता रात्रीचे 7 वाजले आहे आणि आता आपण आजनसर मध्ये मंदिराकडे जाण्याकरता हा गेट बनवला गेला आहे. आता आपण आजनसर मध्ये आणि आजनसरची गर्दी बघू शकता. खूप अशी प्रचंड गर्दी आहे. मंदिरचा परिसर सुद्धा खूप सजवलेला आहे. आणि आता आपण आजनसरच्या गर्दी खूप जास्त आहे. आपण आवाज तर मंदिराच्या परिसरामध्ये दुकान लाईन लागलेली आहे. खूप अशा प्रचंड संख्येमध्ये लोक आलेले आहेत. मंदिरच्या परिसरामध्ये आता हा आपल्याला पहिला धुमाल दिसत आहे, जो मंदिरच्या परिसरात आलेला आहे. राज धुमाल असे या धुमालचे नाव आहे. परत थोडं पुढे गेल्यानंतर अजून 2-3 धुमाल दिसत आहे इकडे. तर हा आतील मंदिराचा परिसर आहे. समोर इकडे मंदिर आहे. ही मंदिराच्या आतील परिसरातील दुकाने आहे. तर मंदिराच्या आता आपण समोर आलेलो आहोत. अंदर मंदिर आहे. तर चला जाऊन बघूया मंदिरामध्ये. गर्दी पण खूप आहे. रांगेत लागावं लागणार आहे. आपण रांगेत न लागता समोरच्या भागाकडून मंदिरात जाणार आहोत. तर फायनल मित्रांनो, आपण मंदिराच्या अंदर आलेलो आहोत. समोर आपल्या संत गोसावी महाराज यांची मूर्ती आहे. तर आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आपण इकडे जेवणाच्या व्यवस्थेकडे आलो आहोत जेवण करण्याकरता. तर थोड्याच क्षणामध्ये आपलं जेवण सुद्धा होणार. तर आता आपलं जेवण झालं आहे. आपण आता मंदिराच्या पुढच्या भागात आलो आणि ते शिव महापुराण काहीतरी कार्यक्रम होता वाटते. मंदिराच्या पुढच्या भागात
घोड्याचे असे चांगले सादरीकरण नृत्य चालू आहे. घोडा हे संत बोधाजी महाराज यांचे वाहन होते, त्यामुळे इथे घोड्याला मान दिला जातो आणि दरवर्षी यात्रेकरता घोडे आणले जातात. तर यावर्षी सुद्धा घोड्यांची संख्या खूप जास्त दिसत आहे. मित्रांनो, मंगळाश आपण दुसऱ्या गेटने गेलो होतो, त्यामुळे आपण मुख्य गेट दाखवू शकलो नाही. तर हा तो मुख्य गेट आहे मंदिरात जाण्याकरिता. जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल घोड्याचे नृत्य इथे खूप चांगल्या प्रकारे सादर होत आहे. आज दिवसाला इथे 9 ते 10 घोडे आलेले आहेत आणि त्यांचे नृत्य सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडत. काही वेळापूर्वी इथे घोड्यांना बाजावर सुद्धा नाचवण्यात आलं होतं. आपण थोडं लेट झाल्यामुळे आपल्याला ते सीन बघता नाही आलं. खूप चांगल्या अशा प्रकारे घोड्याचे नृत्य आपल्याला सादर होताना दिसत आहे. लोकांची गर्दी सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. समोर रथ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे. तर हा रथ आहे संत बोधाजी महाराज यांचा. घोडे वगैरे गावातील अंदरच्या भागात जात आहे, तर मी सुद्धा त्यांच्या मागे गावातील अंदरच्या भागात जात आहे. माझ्यासमोर एक बग्गी आहे, तिथे संत बोधाजी महाराज यांची फोटो ठेवलेला आहे. एका माडीवर वगैरे जाऊन तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न. तर आता आपण माडीवर आलो आहोत आणि घोड्याचे नृत्य माडीवरून बघत आहोत. लोकांची गर्दी सुद्धा घोड्यांच्या भोवताली खूप जास्त प्रमाणात वाढली. आणि समोर इकडे राजधुमाल उभा आहे आणि राजधुमालचे फॅन्स सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. मी काही वेळापूर्वी त्या माडीवर गेलो होतो, तिथे आता खूप जास्त प्रमाणात बाया बसलेल्या आहेत. आतापर्यंत घोड्याला दुरूनच बघत होतो, पण आता जवळ येऊन घोड्याचा दोर सुद्धा हातात घेतला आहे. हा घोडा लोकांच्या गर्दीमुळे शांत आहे.
इथे अशी प्रथा राहते की ज्याचा घोडा जास्त वेळ उभा राहिला त्याला काही बक्षीस प्रदान केल्या जाते. म्हणून घोडा चालक त्याला जास्त वेळ ठेवण्याचा सतत प्रयत्न करत आहे. यात्रेकरता आलेल्या भाविक भक्तांसाठी गावाच्या बाहेर ग्राउंडमध्ये भाविक भक्तांसाठी उत्तम अशी सोय केलेली आहे. आणि आता परत मंदिराच्या परिसरात आम्ही आलेलो आहोत आणि मंदिराच्या आतल्या परिसरातून भजन मंडळ बाहेर येत आहे. भजन मंडळाची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. भजन मंडळाकरिता जाण्याकरिता त्यांना मोकळी जागा देत आहे. आणि अगदी बाजूला तुम्ही गर्दी बघू शकता. खूप जास्त प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत आहे. रात्रीचे 11 वाजले आहे आणि इकडे सरबत वाटप सुरू होता. तर आता आपण सुद्धा सरबताचा लाभ घेत आहोत. आपले मित्रमंडळी सुद्धा लाभ घेत. लहान मुलांचे भजन मंडळ असे देखणेसे असे वाटत आहे. नृत्य करू करू भजन सुद्धा सादर करतात. लहान मुलगा 3 मुलांच्या पाठीवर उभा झाला आणि बैल चालवत आहो असे तो दाखवत आहे. रात्रीचे 1 वाजले आणि आता आपल्याला लोटांगण सुद्धा जाताना दिसत आहे. या लोटांगणामध्ये 60 ते 61 लोक सहभागी झाले आहे. लोटांगण ही प्रथा खूप जुनी असून यामध्ये सहभागांची सुद्धा संख्या जास्त आहे. दरवर्षीप्रमाणे ही प्रथा चालत आली आहे. जे लोक काही बोलले जातात ते यामध्ये सहभाग घेतात अशी या लोटांगणाची प्रथा आहे. आणि ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे. आणि दरवर्षी या लोटांगणात लोकांचा प्रतिसाद सुद्धा वाढत जातो. गावातील लोक खूप अशा चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे. आणि पोलीस वर्गसुद्धा चांगल्या प्रकारे आपले ड्युटी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आदनसर या गावातील लोक खूप सहकार्य करते आहे. आदनसर हा गाव खरंच खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणारा गाव म्हणून ओळखला जाईल. समोर इकडे नागमंदिर आहे आणि लोटांगण करणारे लोक या नागमंदिरात चक्कर मारून वापस परत येतात.